ते ठरवू कोण कोण असलं पाहिजे. अगदी काल जरांगे पाटलांनी सुद्धा म्हटलेलं, त्यांनी जो 3 नोव्हेंबरला खरं तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एल्गार दिलेला होता ते काहीसे बॅकफूटला आले. ते म्हणतात की आता मात्र एकाच मुद्द्यावर 2 गट नकोत, तर माझा पाठिंबा आहे बच्चू कडूंच्या या सगळ्या आंदोलनाला. आज ते तुमची भेटही घेतील. काय वाटतं तुम्हाला, आणखीन एक बळ या आंदोलनाला आता मिळताना दिसतंय? खरं तर जरांगे पाटलांचाही मी आभार मानतो. आम्ही सगळ्याच नेत्यांना, ओबीसीचे नेते असू दे, राष्ट्रवादी, काँग्रेस, उभाटा, ह्या सगळ्यांना आम्ही पाठिंब्याचं पत्र मागितलं होतं, पाठिंब्याचं पत्र दिलं होतं. प्रकाश आंबेडकरजींना पण दिलं होतं. बऱ्याच लोकांनी त्याच्यातला आम्हाला पाठिंबा दिला. काँग्रेसनी दिला, राष्ट्रवादींनी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने दिला, उमेश पाटील उभाट्याचे आंदोलनात स्वतः सहभागी होते, अमर काळे पण होते, अनिल देशमुख पण आलेले होते, काँग्रेसचे बरीच मंडळी आंदोलनात सहभागी झाली होती. आणि जरांगे पाटलांनी सुद्धा, मी शेतकरी म्हणून सुद्धा आंदोलनात सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला, निश्चितच आम्ही आभार मानतो. आणि ते आता वर्धेपर्यंत आले पण नाही. अगदी बच्चू कडू जे